शिवसेना कसारा शाखेच्या वतीने शालेय साहित्य वाटप संपन्न. ठिकाण कसारा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कसारा शाखेच्या वतीने भारताच्या 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा कसारा नंबर 3च्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वह्यांचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाला श्री जयवंत घाग, अध्यक्ष हनुमान सेवा मंडळ, श्री रघुनाथ अण्णा कदम, उपतालुका प्रमुख शिवसेना श्री चंद्रकांत सावंत, श्री दिलीप कांबळे, श्री शांताराम कदम, श्री रामचंद्र भगत, श्री विलास मोरे, श्री अनिल आहिरे, श्री सुदाम दुशाभे, श्री जैलेंद्र घटखळ, श्री दत्तात्रय भगत, श्री संतोष राऊत, श्री सुरेश माने, श्री निशिकांत कदम, श्री हर्षद कदम, श्री सुहास बेलापूरकर, श्रीमती दुर्गा गुडे, श्री शैलेश राऊत, श्री नरेश चव्हाण, श्री तानाजी चव्हाण, श्रीमती संचिता पवार, श्री अशोक भगत आदी शिवसेने पदाधिकारी उपस्थित होते. सदरील कार्यक्रमासाठी शाळेच्या वतीने शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री रमाकांत पालवे, मुख्याध्यापिका श्रीमती चंद्रकला फटांगरे तसेच सर्व शिक्षिका वृंद उपस्थित होते. चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला शोभा आली. सर्वप्रथम प्रतिमा पूजनाना कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांची शाळेच्या वतीने स्वागत सत्कार करण्यात आला. तदनंतर प्रमुख अतिथींना उपस्थितींना मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना वह्या वाटप केल्या. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री हर्षद कदम यांनी अपार मेहनत घेतली. अजिंक्य महाराष्ट्रांसोबत प्रतिनिधी दौलत सरवणकर सोबत कॅमेरामॅन मुकुंद मोरे. तर या नियोजित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यांनी केलं. चव्हाण सर, त्याचप्रमाणे या कार्यक्रमात उपस्थित शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सन्माननीय रघुनाथ अण्णा कदम, या कसारा गावचे माजी सरपंच तसंच शिवसेनेचे ते ज्येष्ठ नेते आहेत जयवंत घाग साहेब, आमचे शांताराम कदम दादा, रमाकांतजी पालवे साहेब, शैलेजी राऊत साहेब तसेच इतर सर्व मान्यवर आणि शिक्षक वृंद, समोर बसलेले सर्व मान्यवर आणि विद्यार्थी मित्रांनो, आज शिवसेना शाखेने जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्या कार्यक्रमास आम्हाला निमंत्रण दिलं त्याबद्दल आयोजकांचा प्रथम मी आभार मानतो, त्याला धन्यवाद देतो. आणि आपल्या सर्वांना विशेष करून या सर्व विद्यार्थ्यांना या 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद. महाराष्ट्राचा आराध्य दैवत व ब्राह्मण प्रतिपालक, हिंदवी स्वराज्य संस्थापक, क्षत्रिय कुलावतम श्रीमंत योगी धाडसा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र स्फूर्तीचा विभाजन करून भारतीय घटनेचे शिल्पकार यांनी संविधान केलं आणि त्या संविधानानं आज आपला देशाचा राज्य कारभार सुरू आहे. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज या ठिकाणी स्वातंत्र्य दिन आहे. 79वा स्वातंत्र्य दिन आहे. त्या निमित्तानं
कसारा देऊळवाडी विभाग उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं या जिल्हा परिषद शाळा क्रमांक 3 मधील विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूचं वाटप करायचं आहे। त्यानिमित्तानं या व्यासपीठावरती उपस्थित असलेले कसारा गावचे माजी सरपंच, या हनुमान सेवा मंडळाचे अध्यक्ष माननीय जयवंत धाम, रमाकांत पालवे, शैलेश राऊत, पत्रकार दिलीप कांबळे, शांताराम कदम, उपस्थित या जिल्हा परिषद शाळेतील सर्व महिला व पुरुष शिक्षक वृंद, या परिसरातील सर्व नागरिक, बाळभोपाळांनो आणि सर्व मित्रांनो, आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 79 वर्ष झाली। आपण पारतंत्र्यामध्ये होतो, ब्रिटिशांचं जुलमी राजवट होती, आपल्यावर अन्याय करत होते आणि आपल्या देशातील स्वातंत्र्य सैनिकांनी ही जुलमी राजवट झुगारून या आपल्या देशाला स्वातंत्र्य दिलं। ज्या ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान केलं त्यांना या ठिकाणी आपण अभिवादन करूया आणि या देशाचा गाडा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आज 79 वर्ष झालेली आहेत आणि या 79 वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं हा देश प्रगती पथावरती सुरू आहे। या देशातील सर्व नागरिक गुण्या गोविंदानं नांदत आहेत। आज या ठिकाणी हा छोट्याखानी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। शिवसेना ही 80% समाजकार्य करत आहे आणि 20% राजकारण, समाजकारण, कारण आपण समाजातून काहीतरी केलं लागतं, कारण आपण आपल्यापुरतं जगायचं नाही तर लोकांकरता जगायचं आहे। आज माणुसकी दुर्मिळ होत चाललेली आहे। असे हे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचं मनोबल या ठिकाणी वाढवायचं आहे, त्यांचा आत्मविश्वास या ठिकाणी वाढवायचा आहे। मंडळी, हे स्वातंत्र्य आज आपण आनंदानं उपभोगत आहोत, पण आपल्या पूर्वजांनी, स्वातंत्र्य सैनिकांनी या देशासाठी आज प्राणाची आहुती देखील दिलेली आहे। त्यांना अभिवादन करतो आणि आज या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। थोड्याच वेळात या कार्यक्रमाचं वह्या वाटपाचं कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि मी या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। कार्यक्रमाला उपस्थित असलेले उपतालुका प्रमुख माननीय आपल्या सर्वांचे लाडके अण्णा, माजी सरपंच देवंती कापसाहेब, पत्रकार दिलीपजी कांबळे साहेब, या शाळेचे अध्यक्ष रमाकांतजी पालवे साहेब, आमचे सर्वांचे लाडके या देऊळवाडीचे रहिवासी शांताराम कदम, म्हणजे आमचे सर्वांचे लाडके राजी नरेशजी चव्हाण, उपस्थित सर्व शिक्षक कर्मचारी वृंदावन, उपस्थित विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, खरं म्हणजे एक आनंदाची गोष्ट वाटते की सांगावी की या शिवसेना शाखेच्या वतीनं कसारामध्ये आपल्या जिल्हा परिषद शाळा नंबर 3 मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप होते। खरं म्हणजे विद्यार्थी हा देशाचं भविष्य आहे आणि या देशाचं भविष्य घडवण्यासाठी आज सर्वतोपरी सगळीकडनं मदतीचा हात येतोय। आजही आपल्या देशामध्ये 19 वर्ष झाली देशाला स्वातंत्र्य मिळून आणि आजही आपल्या देशामध्ये गरिबी ही अजून आहे, पण त्यासाठी पूर्वी आम्ही पण देखील शिक्षण घेतलं, गरिबीमध्येच घेतलं, पण आम्हाला अशी कुठलीही मदत पूर्वी संस्थांकडून किंवा राष्ट्रीय व्यक्तींकडून मिळत नव्हती, कारण त्यावेळेस परिस्थिती तशी होती। पण किंवा असे त्यावेळेस संस्था देखील नव्हत्या ज्या आमच्यापर्यंत मदत पोहोचली।
पण आज संस्थांचा माहोल आलाय आणि सगळीकडनं चारी बाजूनी दानशूर व्यक्ती असो किंवा संस्था असो या विद्यार्थ्यांना मदत करत असतात। पण विद्यार्थ्यांचं ते तेवढं एक महत्व समजून तेवढं काम आहे की त्यांनी या मदतीचा हा स्वीकार करून आपण आपल्या देशासाठी आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या गावासाठी आपण काय करणार आहोत यासाठी एक विचार एक संकल्प करायचा असतो आणि त्यांना मला एक शुभेच्छा द्याव्याचं वाटतात की नक्कीच ते या गोष्टी करतील आणि पुढे आपल्या देशाचं भविष्य घडवतील असे मला अपेक्षा आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अतुलनीय त्यागाला अभिवादन करतो। आज कसारा शिवसेना शाखेच्या वतीने जिल्हा परिषद शाळा देवळवाडी येथील विद्यार्थ्यांना